जय खानदेश मंडळी, तुम्ही देखील आहे ना की आपण एकदम सकाळ सकाळच टाइम लिहिलेत आणि इथलं बेकार कडक ऊन आहे. खरं तर पावसा आहे, पाणी पडायला पाहिजे होता. शेतकरीने पुरी अपेक्षातून शेतीमा आपलं या वावरमा आपलं जे मेहनत होती, जे बी बियाणं होतं ते यांना मा टाकी दिलं. कारण की पाऊस थोडासा लेट होईल त्या मागे आणि 2-3 दिवस पहिले पाऊस पडणार आणि शेतकरीला असं वाटणं की पावसाळा आता सुरू होई काय बा आणि त्यांनी आपलं शेतीमा त्यांनी पूर्ण बी बियाणं हे टाकी दिलं. पण मात्र ही टाकी संधी या शेतकरीला आज 8-10 दिवस होई चालला तरी पाऊसना पत्ता दिशीन राहिना. शेतकरीने आभाळकडेच डोळ्या लाई धरले आणि तरी पाऊसना पत्ता नाहीये. म्हणजे शेतकरीनं जे बियाणं आहे ते वाया जावानी पुरी शक्यता अशी. आणि दुसरीकडे शेतकरीने ही बी अपेक्षा आहे की ज्या सत्तावर मंत्री ज्या शेत आमदार खासदार त्या फक्त फुटाफटीनं राजकारणकडेच ध्यान देतात. एखादी त्यासनावाला मंत्रीनं किंवा खासदारले जर कोणी बोलणं तर त्या लगेच प्रेस लिस्ट जनताना समोर येतच आणि सांगतच की त्यासनाबद्दल भावना व्यक्त करतात की त्यांना असं काहीच व्यक्त मत नाही होतं, काही नाही. पण शेतकरीनं एवढं बिचारानं एवढं म्हणजे त्याने नुकसान वाहन करणार म्हणजे तो शेवटनी पाळीवरी लागत तरी कुठलाही मंत्री सत्ताधारी असो किंवा विरोधी असो या शेतकरीवर कोणी बोलत नाही. म्हणजे सांगायला तात्पर्य एकच आहे, या शेतकरीसनी आपलं पूर्ण वर्षभरनी कमाईनं जे मी त्यासनवाली जी कमाई आहे या काय वावर त्या टाकी सण त्यासनवालं त्या भूशी आजमावतच आणि तरी पण कुठलाही आमदार किंवा खासदार किंवा कुठलाही मंत्री यासनाकडे देतच नाही. खास करी धुळा असो, नंदुरबार असो, जळगाव असो या ग्रामीण भागना शेतकरीकडे खास मंत्रीसनी ध्यान देवाना काम आहे. एकनाथ शिंदे साहेब तुम्ही आता प्रेस लिहिणी तुम्हाला खासदार बद्दल बोलणार, पण आज भी कोणताही मंत्री असो, सत्ताधारी असो किंवा बिगर सत्ताधारी असो एकही शेतकरी बद्दल भावना व्यक्त करत नाही. त्यांनी पूर्ण आपली मेहनत या काडी आईमा टाकी देस आणि तरी तो एक हसत खेळसच दिखस. आणि तुम्हाला जर एखादी जर कोणी आमदार खासदार कोणी कुठना काय वयना येणारच चर्चा करतं, पण शेतकरी या भावनाकडे कोणी उत्तर देत नाही. मला तर असं वाटत खासदार गायब होई राहणार, ते गायब होणार, पण गायब तर पाणी होई जायले म्हणजे पावसा गायब होई जायले. शेतकरीसनं पूर्ण ते जी अपेक्षा होती मला असं वाटत की ती अपेक्षा सुद्धा येवावणे असं वाट राहणार. कारण की इतलं कडक ऊन या पावसाळ्या किसन इतलं कडक ऊन हे पाणीना पत्ता नाहीये. या शेतकरीने आपली पुरी मेहनत या काडी आईमा टाकी दिले आणि त्यांनाच साठे एखादी मंत्री किंवा एखादी सत्ताधारी किंवा विरोधी यासनी या शेतकरीना आता जे बियाणं टाकायले त्या बियाण्यांना खर्च तरी द्यायला पाहिजे. असं एखादी टीव्हीवर इसन मोबाईलवर इसन अशी बोलायला पाहिजे. नुसतं तुम्हाला मंत्री नुसता खासदार यासना इकडे घ्या तिकडे घ्या यासनावर पाहू नका. फक्त शेतकरीनं डोळ्यामा जे जे पाणी वावरमा पाहिजे होतं तेच पाणी शेतकरीना डोळ्यामा दिखी राहिनं. कारण की त्याला आता खोटेच वाटेन राहिनं की आपले जी कमाई जी वर्षीनी जी कमाई राहस ती कमाई या वावरमा टाकी दिली. म्हणून शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री साहेब किंवा मंत्री साहेब, विरोधी मंत्री साहेब यासनी शेतकरीवर एकदा तरी डिबेट करायला पाहिजे. ही सण शेतकरी बद्दल भावना व्यक्त करायला पाहिजे असा शेतकरी मांग करी राहणार. तुम्हाला समोर ही सण त्या बोलून राहणार, पण त्यासनी विचार असणं एकच आहे की एखादी मंत्रीने एखादी प्रेस लिसन आता या शेतकरीवर बोलायला पाहिजे. बोली खानदेश मराठीसाठी संदीप रिबोन, धुळे. बोली खानदेश मराठी न्यूज.